दुसऱ्या उमेदवार आहेत पूनमताई निकम। तर आपण फिरोजबाई आपल्यावर काल जो आरोप झाला त्यासंबंधी आम्हाला जरा थोडीशी माहिती द्या। मला आरोप करणाऱ्याला नमस्कार म्हणायचा। काही माझ्यावर आरोप करत असतात ते माझ्या वार्डातली कोण करत नाही, बाहेरची करतात। माझ्या वार्डात मी सक्षम आहे। माझ्या वार्डात वार्ड क्रमांक 17मध्ये गोळीबार असू दे, विलासपूर असू दे, मी माझ्या महाराजांच्या माध्यमातून खूप काम केलं आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून खूप काम केलं आहे। मला कामातनं लोक ओळखतात। कुणी आरोप करून काही माझ्या वार्डात काही फरक पडणार नाही। मला जे आरोप करणारे माझे मित्र आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा, मला त्यांना मनापासून शुभेच्छा। बाकी मला त्या बाबतीत काय बोलायचं नाही। माझं वार्ड, माझा प्रचार खूप चांगला चालला आहे। माझी ताई माझ्याबरोबर उभी आहे, पूनमताई निकम। या आम्ही कमळ चिन्ह उभं आहे। खास करून आम्ही दोन्ही महाराजांच्याकडनं उभं आहे आणि कमळ चिन्ह आपलं आमच्या पार्टीकडनं उभं आहे कमळ चिन्ह। त्यामुळं मला अडचण काही नाही असं वाटत, पण तरी आरोप होत असतात त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, मला काहीच बोलायचं नाही। पुढं मला काही आपलं विचारायचं असलं तर विचारा। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय फिरोजबाई पठाण यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं की विरोध हा माझ्या प्रगतीवर बघून जळत असतो। तर आता त्यांचा वाढता पाठिंबा आपण बघता त्यांना या प्रभागामधून चांगला भरघोस पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर पुढचं आपलं आगामी उद्दिष्ट काय असणार फिरोजबाई आपण निवडून? माझा वार्ड स्वच्छ असावा, माझ्या वार्डात पाणी 24 तास असावं, लाईट रोजच्या रोज लागावं आणि वार्डातले जे काय ज्येष्ठ असू दे, महिला वर्ग असू दे, युवक असू दे, सगळ्यांची काळजी घेऊन त्यांचे सगळ्यांचे छोटा असू दे मोठा असू दे, मी सगळ्यांची काळजी घेऊन मी माझी ताई पूनमताई आम्ही सगळ्यांचं काम करू आणि आम्ही ज्या काय पद्धतीनं वार्डात काम करणार आहे, आत्तापर्यंत जे काही मी काम केलं आहे त्याची पोचपावती मला मतदार देणार आहेत आणि मला विश्वास आहे माझ्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सगळ्या जनतेवर मला विश्वास आहे आणि दोन्ही महाराजांचा मला आशीर्वाद आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, मला तिकीट दिलंच हेच मोठा माझा विषय, पण मी त्यांना तिकीट दिल्याबद्दल त्यांचं कुठेही असं चुकीचं काम करेन, चुकीचं वागेन, कुठल्याही गोष्टीला मी वेगळं काहीतरी पवित्र घेईन असं माझ्याकडनं होणार नाही। मी विकास काम करत राहणार एवढंच मला सांगितलं। पूनमताई, आपण बचत गटाच्या माध्यमातून काय काय काम केलं जरा थोडक्यात सांगा। मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप केले, परत आरोग्य शिबिर घेतले, आरोग्याविषयी माहिती दिली आणि अजून पुढं आहे महिलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरू वगैरे करण्याचा माझा म्हणजे प्रयत्न चालू आहे। महिलांवर जो अत्याचार होतात त्यासंबंधी आपण काय भूमिका घेणार आहे? नक्कीच घेणार। बुलढाण्याच्या विकासात्मक काय काम आपण काय घेणार? महिलांचं सक्षमीकरण करून महिलांना जेणेकरून त्यांच्या पायावर उभं जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न मी नक्कीच करेन। बचत गटाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत किती महिलांना रोजगार उपलब्ध केला? बऱ्याच महिला आहेत, म्हणजे मग बचत गट भरपूर आहेत ना माझे, त्यातून कर्ज वगैरे करून त्यांना बऱ्याचशा महिलांना मी कर्ज करून पायावर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही महिला झालेल्या पण आहेत आणि अजून माझं असं चाललं आहे की महिलांना जेणेकरून घरी बसून काय प्रशिक्षण देऊन त्यांच्या त्या पायावर उभे राहतील हे प्रयत्न माझे नक्कीच चालू आहेत। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय फिरोजबाई पठाण आणि त्याचबरोबर पूनमताई निकम यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो।